एकटी आली होती या घरात आता? तिचे काका मनोहर पंत ते बाहेरचेच आहेत की. काय नाही माही, मी मान्य करते माझे काका खूप बडबड करतात, इरिटेटिंग आहेत, आगाऊ आहेत, पण ते चोरी करणं शक्यच नाही हो त्यांनी. आणि ते त्यांच्या पुतणीच्या घरात. Go or not to go at Ghadge Sadan, that is a question. काय करावं? बातमी तर अलगद हातात पडलेली आहे. तिजोरीचं दार उघडलं आणि घरात चोरी झाली ही बातमी फायनली घाडग्यांना कळली. प्रत्यक्ष तिथे जाऊन ते दृश्य बघण्यात जास्त मजा आहे. हा काय ग परे, जायचं का घाडग्यांच्या घरी? तोरा कसा उतरलाय ते बघायला. काय म्हणालीस? नको जाऊया म्हणतेस? हुशाडेस तू माझ्या शक्ती. नाही, पुरावा काहीच सापडलेला नाहीये. हा, पण आपण सावधगिरी बाळगायला हवी. पटलं तुझं म्हणणं 100% पटलेलं आहे मला. शांत राहून वाट बघायला हवी. म्हणजे घरात चोरी झाली ही बातमी घाडग्यांना कळली हे जसं आपल्याला कळलं तशी पुढची घडामोड सुद्धा आपल्याला कळणारच. चोर सापडला नाही आणि दागिनेही सापडले नाहीत. अगं ते दागिने आपल्यालाच मिळणार आहेत. ते आहेत ना तिकडे त्या गुलाबाच्या कुंडीत सेफ. चिडचिड, कुणालाही काहीही न कळता. मी आता तुझ्यावर कुठलेच आरोप केलेले नाहीयेत. मला फक्त इतकंच कळतंय, तू या घरात लग्न करून आलीस आणि अण्णांची तब्येत बिघडली. आणि आता सुद्धा ही चोरी तुझ्याचमुळे ह्या घरात झाली आणि म्हणून त्यांना मनस्ताप होतो. मनमानी आणि बेफिकीर तुझ्या अंगात भरलेलीच आहे आणि आमच्या पत्रात काय पडतं? फक्त मनस्ताप आणि मनस्ताप. मला वाटलं होतं काहीतरी शिकशील तू. नाही, तुला घाडग्यांची सून या शब्दाचा अर्थच कधी कळलेला नाही. असं खरंच नाहीये माहितीचं ऐकून आई.
तुझ्या बरोबर. अरे अच्छा, म्हणजे हे खरे नकली आहे. आणि अजून काय काय सामान गेलंय? अजून आम्हाला काही नीट माहिती नाहीये. तसं असेल तर आम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या खोल्या चेक करायला हव्यात. म्हणजे काही पुरावे सापडतात का, किंवा अजून काय काय गेलं ते कळेल. आमच्या घरात आमचीच झडती घेणार. चोरीचा तपास करायला बोलवलंय ना तुम्हाला, आमचीच झडती काय घेताय? मॅडम, तुमचा गैरसमज होतोय. ही झडती नाहीये. मी म्हणालो त्याप्रमाणे आम्हाला पुराव्याचा शोध घ्यायलाच पाहिजे. आणि सर्वात प्रथम घरातून सुरुवात करावी लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला आमच्या बरोबर अजून काय काय गेलंय ते चेक करावं लागेल. आमचं आम्ही चेक करू. मग आई तू शांत बस ना जरा. सुधा, त्यांचं काम त्यांना करू दे ना. त्यांची काहीतरी प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे त्यांना करू दे काम. आपण अडथळा आणण्यात काही पॉइंट नाही. पण म्हणून काय आपल्या खोल्यांची परस्पर झडती घेणार? सुधा, नाही मॅडम, तसं नाही. आमच्या तपासाच्या दृष्टिकोनातून तुमच्या खोल्या चेक करत असताना आमच्या बरोबर तुमच्या घरातली काही माणसं असतीलच. मला नाहीये मान्य. काकू, अगं पोलिसांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य असतं. त्याशिवाय कसा तपास लागणार? चला, तुम्ही तुमचं काम करा. आई, बाबा कुठे आहेत? फोन केलाय त्यांना, निघालेत ते यायला. या, फक्त जे काही शोधाशोध कराल ती जरा हळू आवाजात करा. त्यांची तब्येत बरी नाही. औषध घेऊन झोपलेत ते, तेव्हा जरा काळजीने तपास करा. आम्ही याची काळजी घेऊ. थँक्यू. मॅडम, ओपन करा ते. तू ह्या घरात लग्न करून आलीस आणि अण्णांची तब्येत बिघडली. आणि आता सुद्धा ही चोरी तुझ्याचमुळे ह्या घरात झाली आणि म्हणून त्यांना मनस्ताप होतो.